फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर सेशनला सुरुवात करूया. आपण आज 20 आणि 21 ऑगस्टच्या न्यूज घेऊया. सो फर्स्ट न्यूज बघूया आपण. तर फर्स्ट न्यूज आहे आसामचं विगन एरिसेल. ओके, विगन म्हणजे जसं तुम्हाला माहितीच असेल, विगन म्हणजे जे कोणत्याच प्राण्यांपासून प्रोड्यूस केलेलं नसते. जसं की काही लोक जे आहे ते विगन होतात, म्हणजे जे कोणत्याच प्राण्यांपासून, जसं दूध आहे तर दूध पण ते प्राण्यापासून मिळत असतं, म्हणून ते दूध पण यूज नाही करत त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये, तर त्यांना म्हणतात ते विगन. सो विगन एरी सिल्क म्हणजे जे सिल्क आहे ते ककून जे आहे त्याच्यामधलं ककून मधल्या मोथला किल न करता बनवलेलं जे सिल्क आहे तर त्याला म्हणते विगन एरी सिल्क. ओके, सो विगन आसामचं जे विगन एरी सिल्क आहे त्यांनी रिसीव्ह केलेलं आहे प्रेस्टिजियस ओइको टेक्स सर्टिफिकेट. ओके, हे सर्टिफिकेशन त्यांनी रिसीव्ह केलेलं आहे 78 इंडिपेंडन्स डेच्या दिवशी. तर एरी सिल्क काय आहे, हे वर्ल्ड ओनली विगन सिल्क आहे, म्हणजे एक मात्र विगन सिल्क आहे वर्ल्ड मधलं एरी सिल्क हे, जे प्रोड्यूस केल्या जाते विदाउट किलिंग मोथ. जे कोकून मध्ये जे मोथ असते त्याला किल न करता हे बनवल्या जाते. ओके, आणि हे आहे का एम्फसाइजिंग इथिकल अँड सस्टेनेबल प्रॅक्टिसेस. ओके, तर याचे काही की पॉइंट्स आहे ते बघून घेऊया आपण. तर काय आहे ओइकोटेक्स सर्टिफिकेशन, तर ते एक रिगरस स्टँडर्ड सर्टिफिकेट आहे, म्हणजे एक काय केअरफुल सर्टिफिकेट आहे जे एन्श्युअर करतं टेक्सटाईल्स आर टेस्टेड फॉर हार्मफुल सबस्टान्सेस आणि प्रोड्यूस केलेला आहे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली कंडिशन मध्ये. ओके, तर हे जे ग्लोबल रेकग्निशन आहे त्याला यामुळे मिळालेलं आहे की त्याच्यामध्ये टेक्सटाईल जे आहे ते एन्श्युअर करतं की टेस्टेड फॉर हार्मफुल सबस्टान्सेस आणि सोबतच जे प्रोड्यूस केलेलं आहे ते एन्व्हायरमेंटल फ्रेंडली कंडिशन मध्ये प्रोड्यूस केलेलं आहे का म्हणून. सो त्याला जॉग्राफिकल इंडिकेशन सुद्धा मिळालेलं आहे. तर एरी सिल्क हे जीआय टॅग होल्ड करतं, जे की हायलाइट करते रिजनल इम्पॉर्टन्स आणि ऑथेंटिसिटी ऍज अ प्रोडक्ट म्हणून आसामचं. ओके, तर NEHDC याचा रोल काय आहे, तर NEHDC याचा फुल फॉर्म आहे द नॉर्थर्न ईस्टर्न हँडीक्राफ्ट अँड हँडलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. हे कोणाचं, हे डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ ईस्ट रिजन या मिनिस्ट्रीच्या अंडर मध्ये येत असते आणि हे क्रुशियल रोल सुद्धा प्ले करते सर्टिफिकेशन ऑब्टेन करण्याकरता. ओके, तर ग्लोबल मार्केटमध्ये याचा इम्पॅक्ट काय आहे, हा सर्टिफिकेटमुळे ज्या कोणाला हे जे सर्टिफिकेट मिळतं, रिसीव्ह करतं, तर त्याच्यासाठी एक मार्ग मोकळा होऊन जातो. तर एरी सिल्कचा मार्ग मोकळा झालेला आहे ग्लोबल एक्सपोर्ट मार्केटमध्ये आणि इंटरनॅशनली जे प्रेझेन्स आहे त्याचं ते पण एक्सपांड झालेलं आहे ऍज अ इको फ्रेंडली टेक्सटाईल. ओके, सो जे आसामचं विगन एरी सिल्क आहे त्यांनी रिसीव्ह केलेलं आहे प्रेस्टिजियस ओइकोटेक्स सर्टिफिकेशन आणि 78 इंडिपेंडन्स डे जेव्हा होता 15 ऑगस्टला, तर तेव्हा त्यांनी हे प्रेस्टिजियस सर्टिफिकेशन प्राप्त केलेलं आहे. बघूया नेक्स्ट न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे इंडियाचं फर्स्ट ह्युमन रेटेड रॉकेट. ओके, तर गगनयान मिशन करता जे इंडियाचं फर्स्ट ह्युमन रेटेड रॉकेट आहे त्याची टेस्ट फ्लाइट जी आहे ते एक्सपेक्ट करण्यात आलेली आहे डिसेंबर 2024 मधल्या डिसेंबर मध्ये. ओके, सो एक सिग्निफिकंट माइलस्टोन मार्क करतं इंडियाच्या ह्युमन स्पेसक्राफ्ट प्रोग्राम करता. तर काही की पॉइंट्स याचे पण बघून घेऊया आपण. तर इस्रोचा रोल काय आहे यामध्ये, जे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे आणि विक्रम साराभाई स्पेस सेंटर तिरुवनंतपुरम मधलं, तर ते एका क्रू मॉड्यूलच्या अंडरवे मध्ये आहे इंटिग्रेशन करण्याकरता. तर त्याचं जे स्पियर हेड आहे, या मिशनचं जे स्पियर हेड आहे ते कोण करत आहे, इस्रो. ओके, सो रॉकेट हे 3 स्टेजेस मध्ये आहे गगनयान रॉकेट. तर फर्स्ट जे आहे ते G1 आहे, नेक्स्ट हॅव रिसीव्ड ॲज सतीश धवन स्पेस सेंटर. तर 3 स्टेजेस आहे यामध्ये. तर पहिली जे स्टेज आहे G1, तर ते रिसीव्ह केलेली आहे सतीश धवन
स्पेस सेंटर मध्ये ती अराईव्ह झालेली आहे. जे फायनल इंटिग्रेशन आहे, फायनल इंटिग्रेशन म्हणजे जे असेंबल करत असतात, अटॅच करत असतात, तर त्याचं फायनल इंटिग्रेशन जे आहे ते कम्प्लीट होणार आहे जे प्लॅन टेस्ट फ्लाइट आहे तेव्हापर्यंत. ओके, सो सक्सेसफुल SSLV लॉन्च पण आपण बघितलं होतं आधीच्या न्यूज मध्ये, आधी जे आपले सेशन झाले त्यामध्ये. तर SSLV काय आहे, इस्रोचं स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. ओके, तर रिसेंटली यांनी यांची थर्ड आणि फायनल डेव्हलपमेंट फ्लाइट जे आहे ते सक्सेसफुली 2 सॅटेलाइट जे आहे ते ऑर्बिट मध्ये पाठवलेले आहे. तर त्या कोणत्या आहे, EOS-08 आणि SRO. तर ह्या 2 जे सॅटेलाइट्स आहे ते ऑलरेडी सक्सेसफुली पाठवलेले आहे ऑर्बिट मध्ये, जे शोकेस करता इंडियाचं ग्रोईंग कॅपेबिलिटी सॅटेलाइट लॉन्च टेक्नॉलॉजी मध्ये. ओके, SSLV चे डिटेल्स काय आहे, SSLV हे डेव्हलप्ड आणि डिझाईन केलेली आहे इस्रोनी. त्याचं पेलोड कॅपॅसिटी आहे 500 kg आणि कशाने पॉवर दिल्या जाते त्याला, सॉलिड फ्युएलने. ओके, हे एक पोझिशनिंग ऍज कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन आहे लॉन्च करण्याकरता स्मॉल सॅटेलाइट. तर हे कशाबद्दल झालेलं आहे, जे गगनयान मिशन साठी जो इंडियाचा फर्स्ट ह्युमन रेटेड रॉकेट टेस्ट आहे त्याचं एक्सपेक्ट करण्यात आलेलं आहे डिसेंबर 2024 मध्ये. सोबतच इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, विक्रम साराभाई स्पेस सेंटर तिरुवनंतपुरम, जे क्रू मॉड्यूल आहे ते अंडरवे मध्ये आहे आणि त्याचं जे इंटिग्रेशन आहे या मिशनचं ते स्पेअरहेड करत आहे इस्रो. ओके, आणि 3 स्टेजेसचं आहे हे रॉकेट. त्याच्यातलं जीवन जे आहे ते अराईव्ह झालेलं आहे सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये, आणि जे फायनल इंटिग्रेशन आहे जेव्हा प्लॅन केलेलं आहे टेस्ट फ्लाइट तेव्हापर्यंत ते तिथे कम्प्लीट होईल. सोबत आपण आधी एक न्यूज बघितली होती की SSLV जे लॉन्च झालेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी 2 सॅटेलाइट लॉन्च केलेले आहेत. तर ते EOS-08 आणि SRO ह्या 2 जे सॅटेलाइट्स आहेत त्या ऑलरेडी लॉन्च करण्यात आलेल्या आहेत. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट न्यूज आहे अपॉइंटमेंटची. तर RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अप्रुव्हल दिलेला आहे ते सुकुमारन नायर यांच्या अपॉइंटमेंटला ऍज अ मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून तमिळनाड मर्कंटाईल बँकच्या 3 वर्षाकरता. तर 3 वर्षाकरता त्यांचं हे टेन्युअर राहणार आहे. ओके, त्यांची जे लास्ट असाइनमेंट होती तेव्हा ते ऍज अ डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ क्रेडिट ऑफिसर होते स्टेट बँक ऑफ इंडियाचे मे 2024 पर्यंत. ओके, मे 2024 पर्यंत ते SBI मध्ये ऍज अ डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ क्रेडिट ऑफिसर होते. त्यांचे लास्ट जे असाइनमेंट होती, लास्ट जे सर्व करत होते ते तेव्हा. तर COE हे अपॉइंटेड आफ्टर द सेंट्रल बँक यांनी रिजेक्ट केलेली कॅन्डिडेटचं प्रपोजल बाय द बँक इन एप्रिल मध्ये, आणि जेव्हा कृष्णन शंकर सुब्रमण्यम यांनी रेजिग्नेशन दिलं ऍज अ MD आणि CEO च्या पोस्ट वरनं सप्टेंबर लास्ट इयर मध्ये. ओके, तर तेव्हा ही जी अपॉइंटमेंट आहे ही प्रपोज झालेली आहे. तर तमिळनाड मर्कंटाईल बँक बद्दल बघूया आपण. हेडक्वार्टर आहे थोथुकुडी इथे. CEO आहे KV रामामूर्ती आणि फाउंड कधी झालेला आहे 11 मे 1921 ला. ओके, सो RBI ने अप्रुव्हल केलेलं आहे सेल सुकुमारन नायर यांना ऍज अ MD आणि CEO म्हणून तमिळनाड मर्कंटाईल बँक. नेक्स्ट न्यूज बघूया आपण. अपॉइंटमेंट लक्षात घेत जा, अपॉइंटमेंट तुम्हाला विचारू शकतात. आता नेक्स्ट आहे 70th नॅशनल फिल्म अवॉर्ड हे अनाउन्स झालेले आहे. ओके, तर कोणाकोणाला मिळालेले आहे, कोणत्या मूवीजला मिळालेले आहे, कोणत्या फीचर फिल्म्सला मिळालेले आहे बघू घेऊया आपण. सो जे विनर्स आहे 70th नॅशनल फिल्म अवॉर्ड ते अनाउन्स केलेले आहे आणि अनाउन्स झालेले आहे ते नॅशनल मीडिया सेंटर न्यू दिल्ली इथे. ओके, तर बेस्ट इंडियन फिल्म प्रोड्युस्ड, जे सगळ्या लँग्वेजेस मध्ये अक्रॉस लँग्वेजेस मध्ये जे बेस्ट इंडियन फिल्म जे प्रोड्यूस झालेले आहे कॅलेंडर इयर 2022 मध्ये, तर त्यांना ऑनर करण्यात आलेला आहे आणि ऑनर केलेले आहे प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांनी. ओके, फीचर आणि नॉन फीचर फिल्म जे आहे जे सर्टिफाईड आहे बाय सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन बिटवीन जानेवारी 1st of January 2022 and 31st of December 2022 ते इलिजिबल आहे या कंटेन्शन साठी. ओके, तर या वर्षी जे आहे ज्युरी इन्क्लूड करण्यात आलेला आहे, तर त्याच्यामध्ये
चेअरपर्सन ऑफ फीचर फिल्म ज्युरी राहुल रवेल, नीला मधब पांडा जे की चेअरपर्सन आहे ऑफ नॉन फीचर फिल्म ज्युरी, आणि गंगाधर मुदले जे की चेअरपर्सन आहे ऑफ बेस्ट रायटिंग अँड सिनेमा ज्युरी. तर यांना यावर्षी काय ज्युरी म्हणून ऍड करण्यात इन्क्लूड करण्यात आलेला आहे. सो मल्याळम लँग्वेज ड्रामा आथम यांनी बेस्ट फीचर फिल्मचा अवॉर्ड त्यांनी जिंकलेला आहे. आणि ऋषभ शेट्टी यांनी बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड जिंकलेला आहे. सोबतच बेस्ट ऍक्ट्रेसचा ऑनर मिळालेला आहे जो की शेअर करण्यात आलेला आहे, म्हणजे शेअर झालेला आहे. बेस्ट ऍक्ट्रेस या दोन आहेत, म्हणजे नित्या मेनन आणि मानसी पारेख यांनी शेअर केलेला आहे बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड. ओके, सो पोनियन सेल्वन वन जे आहे यांनी जास्तीत जास्त अवॉर्ड मिळालेले आहे. तर 4 अवॉर्ड पोनियन सेल्वन यांना मिळालेला आहे. पोनियन सेल्वन वन जी मूवी आहे, ओके, 2 पार्ट्स मध्ये ही मूवी आहे, पोनियन सेल्वन वन आणि पोनियन सेल्वन टू. तर पोनियन सेल्वन वन यांनी जास्तीत जास्त अवॉर्ड मिळवलेले आहे, 4 अवॉर्ड त्यांच्याकडे आहेत. सो आता विनर्सची लिस्ट बघूया. तशी विनरची लिस्ट तर भरपूर मोठी आहे, पण आपण काही इम्पॉर्टंट बघून घेऊया. इम्पॉर्टंट सगळेच आहे, पण जे बेस्ट ऍक्टर, बेस्ट ऍक्ट्रेस, बेस्ट फिल्म बघून घेऊया आपण. बाकीचं तुम्ही एक लिस्ट बनवा आणि त्यामध्ये लिहून घ्या की कोणाला बेस्ट म्युझिक साठी मिळालेला आहे, बेस्ट डायरेक्टर साठी मिळालेला आहे, बेस्ट फोटोग्राफी साठी मिळालेला आहे. तर आपण कॅटेगरीज बघूया. तर बघूया बेस्ट फीचर फिल्म. तर हे मिळालेलं आहे आथम यांना मिळालेलं आहे बेस्ट फीचर फिल्म. बेस्ट ऍक्टर ऋषभ शेट्टीला मिळालेला आहे फॉर कांतारा. बेस्ट ऍक्ट्रेस हे नित्या मेनन यांना मिळालेला आहे, ते कशासाठी, तिरुचित्र बालम यासाठी. आणि बेस्ट ऍक्ट्रेस हे मानसी पारेखला पण मिळालेला आहे, ते मिळालेलं आहे त्यांना कच्छ एक्सप्रेस करता. बेस्ट डायरेक्टर मिळालेला आहे सूरज बरजातिया यांना ऊंचाईसाठी. ओके, तर हे काही विनरचे लिस्ट होते. हे बरेच मोजके आहे, भरपूर आहे आणखी, ते तुम्ही बघू शकता एकदा. तर अनाऊन्स केलेले आहे 17th नॅशनल फिल्म अवॉर्ड जे की देण्यात येते बाय प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू. हे प्रेझेंट करत असतात. आणि कुठे अनाऊन्स झालेले आहे, नॅशनल मीडिया सेंटर न्यू दिल्ली इथे अनाऊन्स झालेले आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज आहे चीफ मिनिस्टर योगी आदित्यनाथ. तर यांनी एक स्कीम अनाऊन्स केलेली आहे बूस्ट करण्याकरता एंटरप्रेन्योरशिप युथ्स मध्ये. तर काय आहे ते बघूया आपण. 78 इंडिपेंडन्स डे 15 ऑगस्टला ही जी स्कीम आहे बघूया. यूपीचे चीफ मिनिस्टर योगी आदित्यनाथ यांनी अनाऊन्स केलेली आहे की योजना मुख्यमंत्री युवा उद्यम विकास अभियान योजना. तर ही जी योजना आहे, हे नाव लक्षात घेऊन घ्या, ही अनाऊन्स केलेली आहे यूपीच्या चीफ मिनिस्टरनी, जे की तिथले चीफ मिनिस्टर आहे योगी आदित्यनाथ. तर ती आहे मुख्यमंत्री युवा उद्यम विकास अभियान योजना. तर ही यूपीचीच योजना आहे. ओके, तर कशा करता केलेली आहे ही अनाऊन्स, प्रमोट करण्याकरता एंटरप्रेन्योरशिप जे युथ आहे उत्तर प्रदेश मधले त्यांच्यामध्ये, ओके, त्यांच्यामध्ये एंटरप्रेन्योरशिपला प्रमोट करण्याकरता ही योजना अनाऊन्स करण्यात आलेली आहे. या स्कीमचा, या योजनेचा काय उद्देश आहे, तर एम्पॉवर करणे स्टेटचे यंगस्टर्सला, एनकरेज करणे त्यांना सेटअप करण्यासाठी मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस युनिट, म्हणजे MSME युनिट त्यांना सेटअप करण्यासाठी एनकरेज करणे यंगस्टर्सला स्टेट मधल्या. ओके, हा त्यांचा उद्देश आहे. टार्गेट आहे त्यांचा, द स्टेट गव्हर्नमेंट टार्गेट एस्टॅब्लिशमेंट ऑफ 10 लाख MSME युनिट या स्कीमच्या अंडरमध्ये. ओके, तर हा त्यांचा एक टार्गेट आहे की या स्कीमच्या अंडरमध्ये 10 लाख MSME युनिट सेटअप करणे, ओके, इस्टॅब्लिश करणे. सोबतच एम्प्लॉयमेंट गोल आहे की या इनिशिएटिव्ह थ्रू त्यांचा उद्देश आहे क्रिएट करणे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी 50 लाख यंगस्टर्स करता. जे इमिजिएट इम्पॅक्ट आहे तो काय झालेला आहे की 10 लाख युथ यांनी आर एक्सपेक्टेड टू गेन एम्प्लॉयमेंट और सेल्फ एम्प्लॉयमेंट. ओके, कमिंग इयर्स मध्ये जे येणारे वर्ष आहे त्यामध्ये 10 लाख युथ यांनी एक्सपेक्टेड आहे गेन करण्यासाठी एम्प्लॉयमेंट किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट. करंट अचीवमेंट काय आहे, ओव्हर 1.62 करोड यंगस्टर्स यांनी सेक्युर केलेला आहे एम्प्लॉयमेंट या इन्व्हेस्टमेंट थ्रू, जे स्टेट मध्ये ही स्कीम आहे याच्या थ्रू. आणि 62 लाख युथ जे आहे ते कनेक्टेड आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज मध्ये.
ओके, जे येतात सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कीम्स मध्ये. ओके, तर हे आहे त्यांचे काही करंट अचीवमेंट. सोबतच योगी आदित्यनाथ जे की चीफ मिनिस्टर आहेत उत्तर प्रदेशचे, त्यांनी एक योजना अनाउन्स केलेली आहे युथ करता, प्रमोट करण्याकरता, त्यांना एनकरेज करण्याकरता मीडियम स्मॉल मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस युनिट सेटअप करण्याकरता. तर त्याचं नाव काय आहे त्या योजनेचं? मुख्यमंत्री युवा युद्धम विकास अभियान योजना. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे ऑब्युचरी आहे, तर ही पण इम्पॉर्टंट आहे, आपण बघून घेऊया. फॉर्मर इंडियन आर्मी चीफ जनरल सुंदरराजन पद्मनाभम, ओके, तर यांचं निधन झालेलं आहे. त्यांना त्यांची जी आर्मी सर्कल आहे त्यांना पॅडी नावाने ओळखल्या जायचं. ओके, तर पॅडी नावाने त्यांना आर्मी सर्कल मध्ये त्यांचे जे आर्मीचं सर्कल होतं पूर्ण जिथे ते वर्क करत होते त्याच्यामध्ये त्यांना पॅडी या नावाने ओळखलं जायचं, पण त्यांचं नाव आहे सुंदरराजन पद्मनाभा. ओके, तर ते आहेत फॉर्मर इंडियन आर्मी चीफ जनरल. यांचं निधन झालेलं आहे, ओल्ड एज मुळे झालेलं आहे. काही त्यांना काय डिसीज नव्हती कोणती, ओल्ड एज मुळे त्यांचं निधन झालेलं आहे त्यांच्या राहत्या घरी चेन्नईमध्ये. ओके, ते 83 वर्षाचे होते. त्यांनी सर्व केलेलं आहे ऍज अ चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून 30 सप्टेंबर 2000 पासून तर 31 डिसेंबर 2021 पर्यंत. जनरल पद्मनाभन हे अल्युमिनस होते प्रेस्टिजियस राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजचे, जे की देहरादून मध्ये आहे, आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला मध्ये पुण्यामधले. ओके, जे पुण्यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे खडकवासला इथे, तर तिथले ते अल्युमिनस होते. त्यांच्या करिअर मध्ये त्यांनी सेव्हरल प्रेस्टिजियस कमांड स्टाफ आणि इन्स्ट्रक्शनल पोस्टिंग जे आहे त्या केलेल्या आहे, आणि सोबत त्यांनी एक न्यूमरस ऑपरेशन्स मध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलेलं आहे. जे त्यांची लिडरशिप त्यांनी कुठे केलेली होती, जेव्हा ऑपरेशन पराक्रम जे झालेलं होतं त्यामध्ये त्यांनी लिडरशिप केलेली होती. त्यांचा एम होता डिप्लॉय करणे ट्रूप अलॉंग द वेस्टर्न बॉर्डर्स, जे की फॉलोइंग टेरर अटॅक ऑन पार्लमेंट. ओके, जे टेरर अटॅक होतं पार्लमेंटवर, तर त्याच्यामध्ये त्यांनी डिप्लॉय केलेले होते ट्रूप्स अलॉंग द वेस्टर्न बॉर्डर. ओके, तर काय आहे, व्हॉट वॉज द ऑपरेशन पराक्रम? ऑपरेशन पराक्रम काय होता? ऑपरेशन पराक्रम हा एक सिग्निफिकंट मिलिटरी मोबिलायझेशन होता बाय इंडिया कडून रिस्पॉन्स मध्ये, कोणाच्या? टेररिस्ट अटॅकच्या रिस्पॉन्स मध्ये, जे की इंडियन पार्लमेंटवर अटॅक होणार होता 13 डिसेंबर 2001 मध्ये. तर याच्यामध्ये एक इंडियाकडून तो रिस्पॉन्स होता ऑपरेशन पराक्रम. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे, ही पण अपॉइंटमेंटची न्यूज आहे. तर सिनियर IAS ऑफिसर एन मुरुगनंदम, ओके, एन मुरुगनंदम, तर यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे ऍज अ न्यू चीफ सेक्रेटरी म्हणून तमिळनाडू येतं. ओके, त्यांनी सक्सेड केलेलं आहे शिवदास मीना यांना. तर आधी तिथले चीफ सेक्रेटरी होते शिवदास मीना, आता त्यांना सक्सेड केलेला आहे एन मुरुगनंदन यांनी, आणि ते झालेले आहे आता तमिळनाडूचे चीफ सेक्रेटरी. तर मुरुगनंदन हे प्रिव्हियसली सर्व करत होते सेक्रेटरी म्हणून टू द चीफ मिनिस्टर. ओके, टू द चीफ मिनिस्टर म्हणून ते ऍज अ सेक्रेटरी म्हणून सर्व करत होते प्रिव्हियसली. त्यांनी अज्युम केलेला ऑफिस 19 ऑगस्ट 2024 ला. तर 19 ऑगस्ट 2024 ला त्यांनी ऍज अ चीफ सेक्रेटरी म्हणून त्यांची पोझिशन जी आहे ते अज्युम केलेली आहे. तर यांची जी अपॉइंटमेंट आहे ती झालेली आहे, आणि ते मार्क करतं की 15 चीफ सेक्रेटरी ते आहेत आता तमिळनाडूचे. तर बिफोर शिवदास मीनाच्या आधी चीफ सेक्रेटरी ऑफ तमिळनाडू कोण होते? वी इरई अनबू. ओके, तर वी इरई अनबू हे आधी होते, त्यानंतर शिवदास मीना हे झालेले आहे चीफ सेक्रेटरी, आणि आता झालेले आहे मुरुगनंदम. ओके, तो ते 7 मे 2021 ते 30 जून 2023 पर्यंत सर्व करत होते ऍज अ चीफ सेक्रेटरी म्हणून तमिळनाडू. तर बघूया आपण नेक्स्ट न्यूज. त्याआधी एकदा आपण बघून घेऊया की सिनियर IAS ऑफिसर एन मुरुगनंदम
यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ नवीन चीफ सेक्रेटरी म्हणून तमिळनाडू स्टेटचं. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट आहे सक्सेसफुल डॉकिंग ऑफ प्रोग्रेस MS-28. तर सक्सेसफुल डॉकिंग झालेलं आहे प्रोग्रेस MS-28 स्पेस क्राफ्टचं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इथे. तुम्ही काही हॉलिवूड मूवीज बघितल्या असेल ज्या की स्पेसशी रिलेटेड आहे. तर त्यामध्ये काय असतं, एक इंटरनॅशनल स्पेस स्टेशन असतं, त्यामध्ये ते म्हणत असतात की स्पेस स्टेशन आहे. ओके, तर त्यामध्ये त्यांना तिथे जायचं असते. समजा त्यांचं फ्यूल खतम झालेलं आहे किंवा त्यांच्याकडचे जे कोणी पण स्पेस क्राफ्ट मध्ये असते त्यांचं फ्यूल खतम झालेलं असतं. कधी कधी त्यांचे जे युटिलिटीज आहेत त्यांना जे लागत असतात खायचं वगैरे, तर ते खतम झालेलं असतं. तर तेव्हा त्यांना स्पेस इंटरनॅशनल स्पेस सेंटर स्टेशन इथे जायचं असते. तर तेव्हा ते जात असतात तिथे आणि तिथे ते अटॅच होतात त्या स्पेस स्टेशनला. तर ते जे अटॅच होतं, एक स्पेस क्राफ्ट जेव्हा त्या स्पेस स्टेशनला अटॅच होत असते तेव्हा त्याला काय म्हणत असते, त्याला म्हणत असतात डॉकिंग. ओके, तो ते म्हणजे डॉकिंग असतं. तर काय झालेलं आहे, प्रोग्रेस MS-28 हे स्पेस क्राफ्ट जे आहे ते सक्सेसफुली डॉक झालेलं आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला. तर हे एक इम्पॉर्टंट अचीवमेंट आहे मेंटेन करण्याकरता स्टेशनचं ऑपरेशन आणि सप्लाय चेन. ओके, तो जे प्रोग्रेस स्पेस क्राफ्ट आहे हे टिपिकली कॅरी करतं कार्गो जसे की फूड, इक्विपमेंट आणि सायंटिफिक एक्सपेरिमेंट जे की इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला काय असतं जसं नीड असते. तर ते त्या नीड करता हे फुलफिलमेंट साठी जे प्रोग्रेस स्पेसक्राफ्ट जे आहे ते घेऊन गेलेले आहे तिथे कॅरी करतात ते फूड, इक्विपमेंट आणि काही जे सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स आहे ते सगळं. तर जे डॉकिंग आहे ते डॉकिंग काय हेल्प करतं, ते एन्श्युअर करतं की ॲस्ट्रॉनॉट्स आणि कॉस्मोनॉट्स जे आहे त्यांना सगळं काही मिळालेलं पाहिजे त्या मिशन मध्ये आणि सगळे जे काही डेली ऍक्टिव्हिटीज आहेत ते सगळं त्यांना मिळालेलं पाहिजे हे एन्श्युअर करतं, जे पण त्यांचे नीड्स आहेत त्या. ओके, जे सक्सेसफुली रेंडर मार्क्स अ क्रुशियल माइलस्टोन इन स्पेस लॉजिस्टिक्स. ओके, जे एन्श्युअर करता डिलिव्हरिंग ऑफ इसेन्शियल सप्लाईज, इक्विपमेंट आणि सायंटिफिक पेलोड्स जे की इथे क्रू आहे त्यांच्याकरता ते कॅरी करते 2621 kg ऑफ सप्लाईज. ओके, जे प्रोग्रेस MS-28 आहे ते कॅरी करत आहे 2621 kg सप्लाईज. त्यामध्ये वाईड रेंज ऑफ इसेन्शियल आयटम्स आहेत. जे कार्गो आहे ते 950 kg ऑफ रिफ्युलिंग प्रोपेलंट. ओके, 950 kg ऑफ रिफ्युलिंग प्रोपेलंट आहे त्या कार्गो मध्ये होतं. त्या कार्गो मध्ये 420 लिटर्स ऑफ पोर्टेबल वॉटर त्यांनी कॅरी केलेलं होतं. सोबतच 50 kg ऑफ कंप्रेस नायट्रोजन सुद्धा कॅरी करण्यात आलेलं होतं त्यामध्ये. तर हे सगळं अटॅच करण्यात आलेलं आहे, डॉक करण्यात आलेलं आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इथे आणि तिथे त्यांना ते सप्लाय करण्यात आलेलं आहे. ओके, तर जे स्पेस क्राफ्ट आहे ते अल्सो ट्रान्सपोर्ट करू शकतं अबाउट 1201 kg ऑफ इक्विपमेंट आणि मटेरियल्स. ओके, तर हे सगळं ते ट्रान्सपोर्ट करू शकतं, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे फूड, क्रू करता जे क्रू मेंबर्स असतात तिथे त्यांच्याकरता फूड, क्लोदिंग आणि सप्लाईज फॉर सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स. तर हे सगळं स्पेस क्राफ्ट जे आहे ते ट्रान्सपोर्ट करू शकतं. प्रोग्रेस MS-28 हे पॅक आहे विथ नियरली 3 टन्स ऑफ फूड. तर प्रोग्रेस MS-28 हे त्याच्यामध्ये 3 टन ऑफ फूड जे आहे ते पॅक करण्यात आलेलं आहे. सायंटिफिक इक्विपमेंट त्यामध्ये पॅक करण्यात आलेले आहे आणि अदर काही सप्लाईज जे आहे ऍस्ट्रॉनॉट्स करतात ते पण त्यामध्ये पॅक करण्यात आलेले आहे. ओके, आणि हे सगळं पाठवण्यात आलेलं आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इथे. सो रशियाचं जे कार्गो स्पेस क्राफ्ट आहे प्रोग्रेस MS-28 हे सक्सेसफुली डॉक झालेलं आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इथे. म्हणजे जे स्पेस क्राफ्ट आहे ते डॉक झालेलं आहे, म्हणजे ते अटॅच झालेलं आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन या तिथे जे असतं ऑलरेडी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन त्याला ते डॉक झालेलं आहे, अटॅच झालेलं आहे. नेक्स्ट बघूया न्यूज, क्वेश्चन्स बघून घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे विच प्रेस्टिजियस सर्टिफिकेशन डिड आसाम्स विगन एरी सिल्क. तर जे आसामचं विगन एरी सिल्क आहे त्यांनी रिसीव्ह केलेलं आहे कोणतं प्रेस्टिजियस सर्टिफिकेशन 78 इंडिपेंडन्स डेच्या दिवशी
जे की हायलाइट करता इथिकल प्रोडक्शन आणि इको फ्रेंडली प्रॅक्टिसेस. ओके, तर त्या सर्टिफिकेटचं नाव आहे ओइकोटेक्स सर्टिफिकेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हेन इज द फर्स्ट टेस्ट फ्लाइट ऑफ इंडियाज ह्युमन रेटेड रॉकेट फॉर द गगनयान मिशन एक्सपेक्टेड टू टेक प्लेस. सो जे गगनयान मिशन करता जे फर्स्ट ह्युमन रेटेड रॉकेट आहे त्याचं टेस्ट फ्लाइट जे आहे ते कधी एक्सपेक्ट करण्यात आलेलं आहे, ते करण्यात आलेलं आहे डिसेंबर 2024 मध्ये. नेक्स्ट, हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज मॅनेजिंग डायरेक्टर अँड सीईओ ऑफ तमिळनाड मर्कंटाइल बँक. तर रिझर्व्ह बँक यांनी अपॉइंट केलेला आहे, कोणाला अपॉइंट केलेला आहे असं मॅनेजिंग डायरेक्टर अँड सीईओ म्हणून तमिळनाड मर्कंटाइल बँकचं, तर ते केलेलं आहे सेल सुकुमारन नायर यांना. Which movie won the Best Feature Film Award at the 70th National Film Award 2024? जे 70th National Film Award झालेले आहे त्यामध्ये कोणी बेस्ट फीचर फिल्म अवॉर्ड मिळवलेला आहे, तर ते मिळवलेलं आहे आत्तम यांनी. आणि आत्तम ही जी फिल्म आहे ही आहे मल्याळम मध्ये. नेक्स्ट, व्हॉट इज द प्रायमरी एम. प्रायमरी एम काय आहे मुख्यमंत्री युवा युद्धम विकास अभियान योजनेचा अनाउन्स केलेला आहे यूपीच्या चीफ मिनिस्टर योगी आदित्यनाथ यांनी. तर त्यांचा उद्देश आहे टू प्रमोट करणे एंटरप्रिनरशिप अमंग द यूथ ऑफ उत्तर प्रदेश बाय एनकरेज करून आणि इस्टॅब्लिश करून ऑफ MSME युनिट्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, फॉर्मर इंडियन आर्मी चीफ जनरल सुंदरराजन पद्मनाभा, ओके, फॉन्डली नोन ॲज, तर त्यांना काय म्हणून ओळखलं जायचं, त्यांच्या आर्मी सर्कल मध्ये ज्यांचं निधन झालेलं आहे त्यांच्या घरी त्यांच्या रेसिडेन्स मध्ये चेन्नई मध्ये, तर त्यांना ओळखलं जायचं त्यांच्या आर्मी सर्कल मध्ये पॅडी या नावाने. ओके, नेक्स्ट बघूया, सिनियर IAS ऑफिसर एन मुरुगनाथम यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ न्यू चीफ सेक्रेटरी म्हणून तमिळनाडू. इथे तमिळनाडू या स्टेट मध्ये कोणाला त्यांनी सक्सीड केलेला आहे, सो त्यांनी सक्सीड केलेला आहे शिवदास मीना यांना. शिवदास मीना यांच्या जागेवर आता एन मुरुगनाथम यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे तमिळनाडू स्टेटचे नवीन चीफ सेक्रेटरी म्हणून. नेक्स्ट, blank cargo spacecraft Progress MS-28 successfully docked with the International Space Station. तर जे प्रोग्रेस MS-28 आहे सक्सेसफुली डॉक झालेला आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इथे, तर ते कुठलं आहे, कोणत्या कंट्रीचं आहे, तर ते आहे रशियाचं. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा, लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि आजच्या न्यूजची तुम्हाला PDF हवी असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करू शकता आणि तुम्ही एकदा बघू शकता आणखी सविस्तरपणे न्यूज काय आहे त्या. सोबतच जे फिल्म फेस्टिवल आहे नॅशनल फिल्म अवॉर्ड जे अनाउन्स झालेले आहे त्याची तुम्ही एक शीट बनवू शकता आणि त्याच्यामध्ये जे जे अवॉर्ड मिळालेले आहे ते एकदा बघून घ्या, एकदा लिस्ट बनवून घ्या, कारण ते इम्पॉर्टंट आहे जे अपकमिंग एक्झाम्स आहेत त्या करता. थँक्यू.